हे संसर्ग कशा कशाने होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचा संसर्ग जो होतो तो फक्त माशा, डास, गोचिडी, उवा आणि पिसवा ह्या प्राथमिक म्हणजे सगळ्यात जास्त यांच्यामुळेच यांचा संसर्ग होतो. तुम्ही खालील फोटो बघत असाल तर त्या फोटोत दिसतंय एकीकडे गोचिडी आणि एकीकडे डास आहे. तर त्यांच्या सोंडा ज्या दिल्या आहेत की जी सून म्हणतात किंवा सोंड म्हणतात ज्यातने ते रक्त पितात. हे व्हायरस एवढे हुशार असतात किंवा आता गायीला लक्षणं दिसायला लागलीत किंवा गायीला कोणता प्रादुर्भाव दिसायला लागला ह्या सोंडेंच्या याला ती चिपकतात. आता डास कंट्रोल करणं हे आपल्या हातात नाही की बाबा इथंच बस ह्याच गायीला चाव किंवा दुसऱ्या गायीला चाव असं आपल्या हातात नाही. तो हा डास इथून दुसऱ्या जनावरांच्या अंगावर जातो, त्याला चावा घेतो आणि तो सोंडेतनं त्याला सोडतो. म्हणजे ह्या ठिकाणातून प्रादुर्भाव दुसऱ्या जनावरांवर. आता काही किरकोळ कारण असतात जसं की थेट संपर्क त्वचेला. एका गायीला झाला, तिला लंपी सिव्हिअर झाला, बाजूला दुसरा गाय बांधली आणि ती घसली गेली किंवा तिचा प्रादुर्भाव तिला टच झाला किंवा तिचा लाळ, सलायवा किंवा स्त्राव किंवा वीर्य दिलं गेलं, दुधातून हा क्वचित पसरतो एका गायीपासून दुसऱ्या गायीला.